न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। जत तालुक्यातील मोठेवाडी परिसर मरगुबाई यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी गजबजलेला। सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यानं रौद्र रूप धारण केले आणि बचावासाठी उभ्या असलेल्या शेडची भिंत क्षणार्धात कोसळली। या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी एकच गोंधळ, आरडाओरड आणि ढिगाऱ्याखालून बाहेर काढले जाणारे जखमी। हा प्रसंग फक्त अपघात नव्हता तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर होता। या वेदनादायक वातावरणात संपूर्ण परिसरात शोककळा पसरली, प्रत्येक डोळा ओलावला आणि प्रत्येक मन सुन्न झालं। अशा कठीण परिस्थितीत काही हात पुढे आले, एक हात मदतीचा म्हणून। जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। मंदिराच्या प्रांगणातलं ते हृदयद्रावक दृश्य पाहून तेही क्षणभर स्तब्ध झाले। भावनांना आवर घालणं कठीण झालं। पीडित कुटुंबियांजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना मायेचा आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। हे दुःख शब्दात मावणार नाही, पण तुम्ही एकटे नाही हा दिलासा त्यांनी दिला। तसेच माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांनी एक हात मदतीचा म्हणून पीडित कुटुंबियांसाठी पुढाकार घेतला। या दुःखात थोडासा आधार मिळावा या भावनेतून प्रत्येक कुटुंबासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। ही मदत फक्त रक्कम नाहीये, तर त्यामागे आहे माणुसकी, दुःखात साथ देण्याची भावना आणि संकटात उभं राहण्याची जबाबदारी। वादळ थांबलं, पण मागे ठेवून गेलं अश्रू, वेदना आणि आयुष्यभराची पोकळी। अशा वेळी फक्त शब्द नव्हे तर कृतीही महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच एक हात मदतीचा देत जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि माजी मंत्री विश्वजित कदम या दोघांनी पीडित कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत प्रत्येक कुटुंबासाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली। हा फक्त आर्थिक आधार नाही, तर त्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न आहे, कारण संकटाच्या वेळी जो साथ देतो तोच खऱ्या अर्थानं आपला ठरतो। मरगुबाई मंदिराच्या देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा, वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू। त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50 हजाराची तुटपुंज मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू। अशा पद्धतीचं या निमित्तानं आतापर्यंत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे। निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले आहेत त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोहोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।